नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषीतंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत दशपर्णी अर्क। दशपर्णी अर्क म्हणजे 10 पानाचं अर्क। निसर्गतः आपण कीटकनाशक बनवतोय आणि ते सुद्धा नैसर्गिक कीटकनाशक। नैसर्गिक कीटकनाशक बनवताना आपण 10 पानं घेतो आणि त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण घेतो पाणी घेतो। आज आपण 500 लिटर पाण्यामध्ये आपण दशपर्णी अर्क बनवणार आहोत। प्रशिक्षणांच्या माध्यमातून दरवेळी आपण वेगवेगळे प्रकार करतो आणि त्यानुसार ते दाखवतोही आणि त्यानुसार आपण आज 500 लिटर पाणी घेतलं आणि 500 लिटर पाण्यामध्ये आपण म्हणजे साधारण 400 लिटर पाणी जवळजवळ त्याच्यात ठेवलंय। 100 लिटर नंतर आपण घालणार आहोत आणि त्यानंतर आपण घेतलंय त्याच्याबरोबर आपण शेण घेतलंय। शेण जे आहे ते देशी गाईचं आहे आणि देशी गाईचं शेण हे तुम्हाला वाशिंड असलेल्या काळ्या कपिल्याचं असलं तर उत्तमच। तर अशा पद्धतीने ते ओलं शेण आहे, ताजं शेण जे आहे ते अशा पद्धतीने विरघळून पहिलं आपलं घेतलं। हे शेण शक्यतो गाईचं पाहिजे, पण नाही जर मिळालं तर 50% गाईचं आणि 50% बैलाचंही आपल्याला चालू शकतं। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ते गोमूत्र, म्हणजे हे देशी गोमूत्र। समजा जर ताजं गोमूत्र आपल्याला मिळत नाही, मग आपण काय करायचं की स्टोरेजचं घेऊ शकतो, म्हणजे स्टोर केलेलं। त्यानंतर आपल्याला लागतो तो देशी तंबाखू। हा तंबाखू दुकानावर तुम्हाला मिळतो किंवा देशी तंबाखू मिळाला तर उत्तमच, किंवा बारीक केलेला तंबाखू स्वस्त मिळतो। तसंच आपल्याला लागते लसूण लागते, ही गावरान लसूण उत्तम ठेचलेली लसूण। त्यानंतर मिरची लागते आपल्याला, मिरची तिखटमध्ये मिरची घ्याल तेवढी उत्तम। त्याचबरोबर आलं लागतं, तेही ठेचून घ्या किंवा जर कलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तर आणखी उत्तम, म्हणजेच काय होईल ते लवकर तयार होतं। पण तरी पण जून आलं जे आहे ना ते ठेचून घ्या आणि त्यानंतर आपल्याला 10 प्रकारचे वेगवेगळे पाले आहेत। त्यामध्ये हा देशी झेंडू आहे, हा देशी झेंडू तुम्ही जरूर वापरा, जेणेकरून तुमच्यामध्ये सूत्रकृमी किंवा इतर गोष्टी ज्या आहेत ह्या झेंडूमुळेच कंट्रोल होतात। त्यानंतर कडुनिम आहे, त्याच्यानंतर मग बकायनिम आहे, म्हणजे कडुनिम किंवा बकायनिम या दोनापैकी एक कुठलाही तुम्ही घेऊ शकता, काय अडचण नाही। त्याच्यानंतर तुळसमध्ये जे रान तुळसचा पाला असेल तरी चालेल, किंवा देशी तुळस आपली घ्या रेग्युलर आपण तुळशी वृंदावनात आपण लावतो तो। तर नंतर आपण कुड्याचा पाला आहे, कुड्याचा पाला हा तुम्हाला शक्यतो नुसता पाला घ्या, काड्या घेऊ नका। त्याच्यानंतर आपल्याकडे जास्वंद आहे, जास्वंदीचं सुद्धा काड्या शक्यतो घेऊ नका, पानपुटी चालेल। त्याच्यानंतर रुई घ्या, रुईचा पाला जो आहे तो सुद्धा छोट्या काड्या आतमध्ये राहिल्या तर चालू शकतात आणि लवकर ते खराब होऊन जातात। त्यानंतर बेहडा आहे, बेहड्याबरोबर त्याच्यानंतर टाकळा आहे आणि टाकळ्यानंतर आपण घेणार आहोत तो आंबा, म्हणजे देशी आंबा हे आहे। रविवार दिनांक 16/10/2022 रोजी सेंद्रिय शेती प्रशिक्षण कृषी तंत्र निकेतन वळीमंडी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथे घेण्यात आले आणि त्यावेळी जिल्हा व जिल्ह्याबाहेरून शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाला मध्ये सहभाग घेतला। निसर्गात शेकडो प्रकारचे कीटक आहेत, पण एकच कीटक सर्व प्रकारच्या वनस्पती खात नाहीत आणि प्रत्येक कीटक ठराविक प्रकारच्याच वनस्पती खातात किंवा त्याच्यावर गुजराण करतात। आणि निसर्गात बघितलं तर 80% हे मित्र कीटक आहेत आणि 20%च फक्त शत्रू कीटक आहेत, म्हणजे त्याहूनही कमीच आहेत। आणि कमी अधिक प्रमाणात हे शत्रू कीटक जे आहेत किंवा शत्रू किडे आहेत हे नुकसान करतात आणि कीटकनाशकाचा वापर केल्यामुळे शत्रू किडे आणि मित्र किडे हे दोन्ही मारले जातात आणि निसर्गाचा समतोल ढासळतो। जरी आपण शत्रू कीटकही जरी मारले तरी काय होतं, कीटकांना जर या मारले तर निसर्गाचा जो समतोल बिघडतो आणि बघितलं तर आता जसा कोरोना आला तसा कोरोनासारखा वेगळा आजार येणार। कारण जर तुम्ही बघितलं ती पूर्वी एवढे कावळे होते, आता पिंडाला शिवायला कावळा नाही अशी कंडिशन झाली। हे सगळं कीटकनाशकामुळे झालं, कारण आपण मारलेली कीटकनाशकं हे किडे खातात, किडे पक्षी खातात, पक्षी नाहीसे होतात, त्याची जेनेटिक बदल होतो, त्यांना पिल्लं होत नाहीत आणि दिवसांदिवस हे प्राणी नाहीसे होत चाललेत, हे फक्त कीटकनाशकामुळे। त्यामुळे कीटकनाशकाचा अतिवापर जर झाला तर कुठल्याही प्रकारचा रोग येणार आणि ते आपल्याला माहीत नसणार, त्याच्यावर उपाय पण मिळणार नाही। म्हणून निसर्गाचा समतोल राखणं गरजेचं आहे आणि ह्यांना न मारता पिकाला जर नुकसान होण्यापासून जर आपण टाळायचं असेल तर त्यांना पळवून लावण्यासाठी आपण ज्या दशपर्णी अर्काचा फार उपयोग होतो। म्हणजे ज्या दशपर्णी अर्कामुळे आपण फक्त त्याला मारत नाही तर त्याला फक्त आपल्या पिकापासून पळवून लावतो, म्हणतो की इथं तुम्ही खाऊ नका, तुम्ही दुसरीकडे जा आणि तुमची गुजराण करा। त्यामुळे काय होतं की आपलं मुख्य पीक जे आहे त्याच्यावर हा अर्क फवारल्यामुळे पळून जातं। आणि ज्याप्रमाणे आपणास आवडणाऱ्या एखाद्या वस्तूबरोबर जर न आवडणारी खराब किंवा घाण वस्तू ठेवली तर आवडणारी वस्तू पण आपण खात नाही, आणि त्याचप्रमाणे आपण एखाद्या चांगल्या पिकावर ज्याला किडे आकर्षित होतात, जास्त पिकं खाणार, आणि त्याच्यामध्ये जर आपण या अशा दशपर्णी अर्काचा शिडकाव केला
तर काय होतं की तर ते आपल्याला कंटाळून पळून जातात आणि त्या गोष्टीपासून दूर जातात आणि यापासून आपलं पीक वाचतं. आणि हा दशपर्णी अर्क फवारल्यामुळे न खाता लांब म्हणजे पळवलं जातं आणि मुख्य पीक वाचतं. यापूर्वीच्या चॅनलवरील म्हणजे या चॅनलवरील यापूर्वीचा जो व्हिडिओ आहे दशपर्णी अर्काचा, त्यामध्ये मी बऱ्याच गोष्टी मांडल्या आहेत. त्या तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि त्याचा खुलासा उत्तम प्रकारे केला आहे. तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. जर तुम्हाला नाही मिळाला तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ती पण बघा. आता आपण दशपर्णी अर्क बनवण्यासाठी लागणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यांची ती ओळख करूया. कारण बऱ्याच जणांना त्या वनस्पतीची ओळख नसते. आपण प्रत्यक्षात वनस्पती बघूया. आणि दशपर्णी अर्क याचा अर्थ फक्त 10 झाडांची ओळख नाही, तुम्ही 25 झाडांची ओळख करा. त्याच्यातले 10, 12, 15 घ्या. समजा एखादा सांगितलं असेल 2 किलो आणि एकच मिळाला तर 2 घ्या ना, चालू शकतं, ॲडजस्टमेंट करा. पण तुम्हाला आता या संदर्भात आपण नैसर्गिक जे निसर्गात वाढणारे जे वनस्पती आहेत आणि कीड न लागणाऱ्या त्या किमान आपण 10 वनस्पती घ्यायच्या आहेत आणि त्याची आपण आता ओळख करूया. त्यापूर्वी आपण दशपर्णी अर्कामध्ये लागणारे मुख्य जे घटक आहेत ते आधी पहिलं पाहूया. त्यामध्ये जर विषय लक्षात घ्या, आपण आता यापूर्वी 500 लिटर दशपर्णी अर्क बनवलं आहे, पण आपण सर्वसामान्य कळण्यासाठी आपण 200 लिटरचं प्रमाण बघूया. तुम्ही 20 लिटरचं बनवू शकता, 10 लिटरचं बनवू शकता. त्या दोघे कमी जास्त प्रमाणात तुम्ही पाणी घ्या आणि त्यानुसार आपण मटेरियल घ्या. आता आपण काय करूया, 200 लिटर दशपर्णी अर्क बनवण्यासाठी जे प्रमाण आहे ते आधी आपण बघूया. आणि त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे जे आपण 200 लिटरचा ड्रम प्लास्टिकचा वापरणार आहोत त्याच्यामध्ये पहिलं आधी साधारण एक 150 लिटरच्या वरती आपण पाणी घ्यायचं आणि अर्क टाकल्यानंतर किंवा पानं टाकल्यानंतर आपण राहिलेलं पाणी नंतर बाहेरून टाकू शकतो. तर पाणी आपण 200 लिटर घेतलं. तदनंतर आपण घेणार आहोत शेण. शेण हे आपल्याला जवळजवळ 2 किलो लागतं आणि ते सुद्धा देशी गाईचं असावं. शक्यतो काळी कपिला जर गाय असेल तर उत्तम. त्याचबरोबर आपल्याला पाहिजे आहे ते गोमूत्र. आता गोमूत्र काळ्या कपिलाचं घ्या, वाशिंड असलेल्या कोणत्याही गाईचं घ्या, उत्तम. फक्त ती देशी असावीत. आणि जवळजवळ आपल्याला 200 लिटर दशपर्णी बनवण्यासाठी आपल्याला 10 लिटर हे गोमूत्र लागतं. आणि स्टोरेजचं जर गोमूत्र असेल तर तुम्ही 8 लिटर घेतलं तरी चालू शकेल. आणि जर समजा तुमच्याकडे फक्त गाईचं गोमूत्र नसेल तर 50% गाईचं 50% बैलाचंही तुम्ही वापरू शकताय. पण शक्यतो गाईचं घ्या. आणि जास्त 15 लिटर जरी वापरलं तरी इथं गोमूत्र चालतं, काही प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट आपल्याला हळद पावडर लागते, ती 200 ग्रॅम लागते 200 लिटरसाठी. आणि आल्याची चटणी किंवा ठेचलेलं जे आलं आहे ते लागतं आपल्याला अर्धा किलो. आता प्रत्येकाला देशी आलं मिळेल याची खात्री नाही, तरी पण मार्केटमध्ये मिळतं ते जून आलं घ्या. म्हणजे जे जून आहे एकदम कोवळं पिवळसर दिसणारं आलं घेऊ नका, जून आलं घ्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आलं तुम्ही बारीक ठेचा किंवा खलबत्त्यामध्ये कुटा किंवा हातोडीच्या साह्याने बारीक ठेचा. या दशपर्णी अर्कासाठी तंबाखू जो लागतो तो 1 kg लागतो आणि 2 नंबरचा तंबाखू तुम्ही वापरू शकता 1 किलो. तसंच तुम्ही हिरवी मिरची जी आहे ती अति तिखट असणारी देशी किंवा लवंगी मिरची वापरू शकता. किंवा दुसरी गोष्ट अशी पांढऱ्या रंगाची मिरची येते आणि ही मिरची आहे ती अगदी तिखट असते, जलाल ती असते तिखट आणि पूर्ण देशी आहे, त्याच्यामुळे कुठली हायब्रिडेशन नाही. त्यामुळे ही मिरची तुम्ही वापरली तर अतिशय उत्तम. त्याचबरोबर लसूण जी आहे ती लहान लसूण, जी गावरान लसूण मिळते ती शक्यतो वापरा. लहान लसूण असतात, भले ती दिसायला छोटी दिसली तरी चालतील, पण लसूण ही लहान गावरान शक्यतो 1 किलो घ्या. हे झाले दशपर्णी अर्कामधील मुख्य घटक. आता आपण जंगली झाडाचा जो पाला घ्यायचा आहे जो 10 प्रकारचा, आणि त्याची आधी पहिली आपण ओळख करूया. जो पाला तुम्ही घेताना शक्यतो निसर्गता म्हणजे जंगली झाडांचाच घ्यावा, हे लक्षात ठेवा. पूर्ण तयार झालेला असावा आणि काढल्यानंतर तो 24 तासात तो दशपर्णी अर्कासाठी वापरावा. जर तुम्ही 2 किलो सांगितलं असेल पाला आणि जर तुम्हाला 2 किलो नाही मिळाला आणि 1 किलो मिळाला तर त्याच्याऐवजी दुसरा घ्या 1 किलो, असं करून तो 2 किलो घाला. आता आपल्याला पुढचे जे पाले आहेत ते प्रति 200 लिटर दशपर्णी अर्कासाठी आपल्याला 2 किलो या प्रमाणात आपल्याला ते घ्यायचे आहेत. हां, ठीक आहे. आता पहिला जो पाला जो आहे तो 2 किलो सातवानाचा पाला, आणि हा पालवा तुम्हाला शक्यतो जून असे दिसेल असा घ्यावा. तदनंतर दुसरा जो पाला आहे तो 2 किलो तुम्हाला दशपर्णी अर्कासाठी तुळशीचा पाला, ही कृष्ण तुळस शक्यतो असावी, काळ्या रंगाची असते. नाही मिळाला तर अशी पांढऱ्या रंगाची तुम्ही वापरू शकताय, पण शक्यतो कृष्ण तुळस असेल तर उत्तम. तिसरा 2 किलो पाला जो आहे तो कारल्याचा पाला घ्या. आणि कारल्याचा पाला घेताना शेवटी खालचा पाला घ्या, म्हणजे जो जून तयार झालेला आहे तो पाला घ्या. त्याच्यानंतर सागरगोट्याचा पाला तुम्ही 2 किलो घेऊ शकताय आणि सागरगोटा सुद्धा तुम्ही जूनच घ्या.
त्याच्यानंतर पळसाचा पाला 2 किलो तुम्ही घ्या. जास्वंद जी देशी जास्वंद किंवा शक्यतो पांढऱ्या फुलं फुलणारी देशी जास्वंद असेल त्याचा पाला आणखी उत्तम. संकरित जास्वंदीचा पाला घेऊ नका, तोही 2 किलो. टाकळ्याचा पाला घ्या 2 किलो आणि त्याला शेंगासहित घ्या. फक्त त्याची दांडा जो कडक असतो त्यामुळे घालताना आपण दांडे न घालता आपण फक्त पाला आणि शेंगा एवढंच बारीक करून घालायचं आहे. त्याचप्रमाणे जांभूळ पाला घ्या, ज्याला लहान जांभूळ लागतं, ज्याला आपल्या कोकणामध्ये भेडशी जांभळं म्हणतात, त्याचा पाला घ्या तुम्हाला 2 किलो. शेवग्याचा पाला 2 किलो. एरंडीचा पाला 2 किलो. त्याच्यानंतर कुड्याचा पाला घ्या. कुड्याची शेंगा असतील, उत्तम फुलं असतील किंवा पाला चालू शकतो. देशी झेंडू जो आहे, देशी झेंडू म्हणजे गावरान झेंडू, तो जो तुम्हाला अशा पद्धतीने दिसतो, हा पाला 2 किलो. काजऱ्याचा पाला 2 किलो घ्या. काजऱ्याचा पाला घेताना काड्याचा वापर करू नका. त्याच्यानंतर कडुनिंबाचा पाला घ्या. जर कमी मिळाला तर तुम्ही बकाई निंब पण घेऊ शकताय. कडुनिंबाचा पाला घेताना सुद्धा तुम्हाला खालचा म्हणजे एकदम कोवळा भाग शक्यतो घेऊ नका, जून भाग घ्या. आणि कडुलिंबाचा पाला हा तुम्हाला बारीक करून बकाई निंबचा पाला म्हणजे गोडानिंब किंवा कडुनिंब म्हणतात, या दोन्हींचा मिक्स करून घेतला तरी चालेल. रुईचा पाला घ्या. पारिजातकाचा पाला घ्या. पारिजातकाचा पाला सुद्धा तुम्हाला चालू शकतो. इथं सुद्धा नुसता पानाचा वापर करा, काड्यांचा वापर केला तर ते काय बरे दिवस राहतात. निरगुडीचा पाला घ्या. निरगुडीला ज्याला कातर लिंगण म्हटली जाते किंवा लिंगण म्हटली जाते, त्याला छोटे छोटे कापं असतात, तो एक घ्या. तसेच तुम्हाला बेहेडा म्हणजे ज्याला आपण हेळा म्हणतो त्याचा पाला तुम्हाला घ्या. बेहेडा पण उत्तम. देशी आंब्याचा पाला घ्या, म्हणजे जो गावरान आंबा आपण म्हणतो, हायब्रिड घेऊ नका किंवा संकरित केलेल्या झाडाचा कुठलाही घेऊ नका. त्याच्यानंतर पिंपळीचा पाला घ्या. पिंपळीचा पाला किंवा पिंपळीच्या शेंगा, तुम्ही लेडी पिंपळी जी आहे ती उत्तमपैकी दशपर्णी अर्कामध्ये काम करते, गावरान आहे, गावठी आहे, त्याच्यामुळे ही पिंपळी पाला तुम्ही वापरू शकताय. पेरूचा पाला घेऊ शकताय. पपईचा पाला ही चालू शकतो किंवा देशी गावरान पपई चालेल. टणटणीचा पाला, टणटणी म्हणजे घाणेरी ज्याला टणटणी म्हटलं जातं, त्याचा पाला घ्या. अशा प्रकारे तुमच्या आजूबाजूला असलेल्या जे झाडं मिळतील त्यांचा पाला घ्या. मित्रांनो, मी आता तुम्हाला 20-25 झाडांची तुम्हाला ओळख दिली किंवा तुम्हाला फोटो दाखवले, व्हिडिओ दाखवले, तर तुम्ही त्याच्यापैकी कुठली 10-12 चॉईस करा. तुमच्याजवळ असतील जी सहज मिळतील. नाहीतर हे अमुकच टणटणी मिळत नाही म्हणून करायचं नाही असं ठरवू नका. तुम्ही ही झाडं तुम्हाला आजूबाजूला मिळणार अशा पद्धतीने दिसणार आणि तुम्ही ही वापरू शकताय. या सर्व पाल्यांचे तुकडे 1 ते 1.5 इंचाचे तुकडे करून आयात राऊंडात टाका. त्याच वेळी नंतर क्लॉकवाईज ढवळा, म्हणजे जसं घड्याळाचा काटा चालतो त्यानुसार 11 ते 3 मध्ये किमान 2 वेळा ढवळा. 2 ते 2.5 महिन्यांनी हा अर्क तयार होतो. म्हणजे आपल्याला ज्यावेळी फवारणी असेल नोव्हेंबरला, तर 2 महिने अगोदर आपल्याला हे 2.5 महिने घ्यायला पाहिजे. त्यामुळे 1 लिटर दशपर्णी अर्क जर तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये 15 लिटर पाणी टाकून आपण फवारणी करू शकतो. किड्याचं जर प्रमाण जास्त असेल तर मग तुम्ही 12 लिटरही पाणी टाकू शकता किंवा जर समजा स्वप मारायचं असेल तर तुम्ही 20 लिटरही पाणी टाका. हे तुमच्या वातावरणावर किंवा त्या फवारणीच्या किड्यांच्या प्रमाणावर डिपेंड आहे. त्यामुळे दशपर्णी अर्क तयार झाल्यानंतर तुम्ही फवारणी करू शकता. हे इन्स्टंट नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला किमान 2.5-3 महिने अगोदर तयार करून ठेवावं लागणार आणि याची जी व्हॅलिडिटी आहे तयार झाल्यानंतर पुढे 6 महिने, त्यामुळे पुढे 6 महिने तुम्ही वापरू शकता. त्यामुळे अर्क तयार करण्यासाठी पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे 16/10/2022 रोजी सेंद्रिय शेती प्रशिक्षणामध्ये दशपर्णी अर्क बनवण्याचं प्रात्यक्षिक केलं. तसेच सेंद्रियमधील विविध विषयावर चर्चासत्र प्रोजेक्टर मार्फत किंवा शंका समाधान मार्फत असं आपण प्रशिक्षण घेतलं गेलं. कृषी तंत्र निकेतन देवगड येथे विविध विषयाची प्रशिक्षण होत असतात. त्यामध्ये कुक्कुटपालन, गांडूळ खत, फळबाग लागवड, कात्या प्रशिक्षण, नारळ मित्र, मसाले लागवड, शेळीपालन, कलम बांधणी आणि नर्सरी मॅनेजमेंट. हा तर 6 महिन्याचे प्रशिक्षण ऑनलाईन आणि ऑफलाईन होणार आहे. अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा दिलेली आहे किंवा या नंबरवरही संपर्क साधू शकताय. नमस्कार, माझं नाव अब्दुल मुनाफ पठाण. मी मुंबईवरून आलेलो आहे आणि ह्याच्यापूर्वीही मी ह्याची ग्राफ्टिंगची आणि नर्सरी मॅनेजमेंटची ट्रेनिंग केलेली होती आणि त्यामधूनही आम्हाला कलम वगैरे बांधणी कसं करायचं ते शिकवलं गेलेलं होतं. आजही मी सेंद्रिय शेती ही जी काळाची गरज आहे त्याकरता मी शिकण्यासाठी इकडे आलेलो होतो. आजकाल सगळेजण केमिकल वगैरे वापरून, रासायनिक खत वापरून भरपूर उत्पन्न वगैरे कमवतात आणि मग 8-10 वर्षानंतर नुकसानामध्ये जातात. त्यासाठी मी ऑर्गॅनिक शेती ही आपली काळाचीच गरज नव्हे तर पूर्ण आयुष्याची लांबणीवर जाण्यासाठी, सगळ्यांच्याच हितासाठी जी आहे त्याच्यावर शिक्षण घेण्यासाठी मी आलेलो होतो. इथे आल्यानंतर ठाकूर सरांनी जे मार्गदर्शन वगैरे केलेले आहे नेहमीप्रमाणे ते करतात आणि आम्हाला खूप मदत पण करतात. ऑफ द रेकॉर्ड आम्हाला ऑफलाईन देखील आम्हाला खूप सजेशन्स वगैरे देतात. त्यांचंही मी खूप खूप आभारी आहे. आणि इकडे सर्व जे इकडे अरेंजमेंट वगैरे केलेली आहे ती खूपच छान केलेली आहे.
आणि त्यासाठी मी सगळ्यांचाच आभारी आहे. नमस्कार. मी अश्विन आचरेकर. माझी शेती जी आहे ती रत्नागिरीत आहे. मी स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. पण सगळे लोक शेतीमध्ये सोडून बाहेर जायला लागलेत. त्याच्यातला एक प्रयोग करून म्हणून मी शेती विकत घेतली आहे आणि आज शेतीतले जे काय फंडामेंटल्स आहेत त्या जाणण्याचा माझा उद्देश होता आणि तो उद्देश सावंत सर आणि ठाकूर सरांच्या मार्गदर्शनाखाली साध्य झालेला आहे. माझं नाव परेश तावडे आहे. मी म्युच्युअल फंड बिझनेसमध्ये आहे. मी लोकांची फायनान्शियल हेल्थ बघतो बेसिकली. त्याचबरोबर मला सेंद्रिय शेतीची आवड पण आहे आणि इच्छा आहे सुद्धा आहे करायची. त्यासाठी मी ऑर्गॅनिक फार्मिंग ही आज ट्रेनिंग अटेंड केली आहे ठाकूर सरांकडनं आणि ते आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की कशा पद्धतीने ऑर्गॅनिक फार्मिंग केल्याने आपली हेल्थ सुधारते. सो माझा उद्देश हेच होता की एकीकडे आपण फायनान्शियल वेल्थ सांभाळायची आणि एकीकडे आपण आपली हेल्थ सांभाळायची. या उद्देशाने मी इथे आलेलो आणि मला खूप आनंद झाला आणि प्रत्येक माणसाने हे करून इथे अटेंड केलं पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. थँक्यू. संजय साळुंके, बोर्ली मुंबई येथून आलो आहे आणि मी आज सेंद्रिय कीटकनाशक आणि गांडूळ खत या प्रकारापासून माहिती घेण्यासाठी इथे आलो. मला या ठिकाणी यांचे जे मार्गदर्शन लाभलं त्याचा मला माझ्या शेतीसाठी मी त्याचा पुरेपूर फायदा करून माझी शेती सेंद्रिय कशी बनेल यासाठी मी त्याच्या मार्गदर्शनाने काम करेन. मी विश्वास आत्माराम लब्धी तळवड्यावरून आलो आहे. आता येथे सेंद्रिय शेती आणि गांडूळ खत हे प्रशिक्षण घेण्यासाठी आज मी इथे उळिवंडे येथे ठाकूर सरांजवळ आलो आणि त्याचबरोबर सावंत सर त्यांनी ते आमची ही व्यवस्था व्यवस्थित करून जेवणा खाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे केली. त्याचप्रमाणे ठाकूर सरांनी आम्हाला हे गांडूळ खताचं आणि हे दशपर्णी अर्क याचा आम्हाला कसं बनवायचं याचं मार्गदर्शन चांगल्या प्रकारे केलं आणि त्याचा आम्ही आमच्या भविष्यात उपयोग चांगला करू. कारण आता सेंद्रिय शेती ही काळाची गरज असल्यामुळे आतापर्यंत आम्ही रासायनिक खतं घालून आमची जी आता कलमं त्या आता त्यांचं वय कमी होत आलं आहे. तर आत्तापासून त्यांना सेंद्रिय खत देऊन त्यांना पुढे त्यांचं आयुष्यही त्यांचंही आयुष्य वाढवायचं आणि आमचंही आयुष्य वाढवायचं आणि लोकांना चांगलं काहीतरी खाऊ घालायचं ह्या इच्छेने मी इथे आलो आहे आणि ते हे प्रशिक्षण घेतलं आणि याच्या पुढे सेंद्रिय शेतीकडे मी स्वतः वळणार आहे. धन्यवाद. माझं नाव अब्दुल रहमान उगारे. मी मंचे तिट्यावरनं आलो आहे. मला ह्या प्रशिक्षणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दशपर्णी अर्क बनवण्याबद्दल काही कन्फ्यूज होते. विनय ठाकूर सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिकल केल्यामुळं आता मला स्वतः दशपर्णी अर्क बनवणं सोपं जाईल. असंच लोकांनी इथं येऊन ठाकूर सरांचे आशीर्वाद घ्यावे आणि मार्गदर्शन घ्यावं म्हणजे त्यांना सेंद्रिय शेती कशी करावी हे चांगल्या प्रकारे समजून येईल. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा. जर तुम्हाला काही शंका असेल शेतीविषयक तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आपण त्याची तुमच्या वेळेनुसार उत्तरं देऊ. धन्यवाद.